स्नेह आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरतीचा जी.आर जरी रद्द झालेला असला तरी पण 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हयगय होऊ नये म्हणून शासनानं जी काही पेसा क्षेत्रातील कंत्राट भरती होती त्यासाठी जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांकरता कंत्राटी भरती सुरू केलेली होती आणि त्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्येच जाहिरात आलेली होती आणि त्या जाहिरातीत पात्र आणि अपात्र जे उमेदवार आहे त्यांची यादी ही 14 तारखेला लागली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी निवड झाली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यांचंसुद्धा अभिनंदन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे परिपत्रक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक गडचिरोली आणि पत्र आहे हे दिनांक 14/2 म्हणजे 14 फेब्रुवारीचं पत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. हे संदर्भ जे 4 आहे कंत्राटी शिक्षक पद भरती 18/8 म्हणजे जो ऑगस्ट महिना आहे त्या ऑगस्ट महिन्यामध्ये पेसा क्षेत्रातील कंत्राट भरतीसाठी ही जाहिरात काढलेली होती. त्यात परिपत्रकात काय लिहिलेलं आहे ते बघणार आहोत आपण. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, उपरोक्त संदर्भीय 4 अन्वय्य म्हणजे पेसा क्षेत्रातील कंत्राट भरती होती. ही प्रसिद्धी जाहिरातीनुसार प्राप्त अर्जांची दिनांक 4/9/2024 व 5/9/2024 रोजी संपूर्ण तपासणी करून कंत्राटी शिक्षक पदाकरता जाहिरातीमध्ये नमूद विहित शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण करून केलेल्या पात्र आणि अपात्र उमेदवाराची यादी स्वतंत्र यादी 31/8 म्हणजे ऑगस्ट महिन्याचे परिपत्रकान्वये गडचिरोलीचे सूचनाफलक ZP.gडचिरोली.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पात्र उमेदवारांना उपलब्ध रिक्त पदांवर अगदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली. कंत्राटी शिक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात त्यापैकी बरेच कंत्राटी शिक्षक नियुक्तीचे ठिकाणी रुजू न झाल्या तसेच इतर कारणास्तव जिल्हा अंतर्गत पेसा क्षेत्रातील बरीच पदे रिक्त असल्याने सदर रिक्त पदावर 31/8/2024 अन्वये प्रसिद्ध पात्र यादीतील उर्वरित प्रतीक्षा दिन उमेदवारांना अगदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यास याद्वारे जिल्हा अंतर्गत व जिल्हाबाहेरील रहिवासी असलेल्या उर्वरित प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी अगदी तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. पहा, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रुजू झाले नव्हते त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता रुजू न झालेल्या ठिकाणी ही जागा ज्या रिक्त होत्या त्या ठिकाणी प्रशिक्षकची यादी म्हणजे वेटिंग लिस्ट जी लावली होती त्यातले ते विद्यार्थी घेतलेले आहे. सदर पहा काय म्हटलं आहे समोर, सदर यादीतील पात्र उमेदवारांनी अगदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्ती देण्यास दिनांक 20 पासून 20 रोजी दुपारी 2 वाजता वीर बाबूराव शेडमाके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली इथे समुपदेशनाची प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली असून उमेदवारांनी संपूर्ण मूळ दस्तऐवजासह न चुकता उपस्थित राहावे. सदर प्रक्रियेस उपस्थित राहण्यास उमेदवारांना जिल्हा परिषदेकडून कोणत्या प्रकारचे भत्ता व प्रवास खर्च अनुदान राहणार नाही. उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. सदर समुपदेशन प्रक्रिया सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येईल. अशा परिस्थितीत एखाद्या उमेदवार अनुपस्थित राहिल्यास अनुक्रमे त्याचे समोरील उमेदवारास समुपदेशनाकरता बोलावण्यात येणार आहे. सदर अनुपस्थितीत उमेदवार नंतर उपस्थित झाल्यास त्यास समुपदेशन प्रक्रियेत पदस्थापनेकरिता सेवा ज्येष्ठतेचा दावा करता येणार नाही. तसेच इयत्ता 6वी इयत्ता 8वीचे रिक्त पदांची संख्या ही अल्प असल्याने रिक्त पदांच्या अधीन राहून पदस्थापना देण्यात येईल. उर्वरित उमेदवारांना पदस्थापनेकरिता मागणी करता येणार नाही. यापूर्वी ज्या उमेदवारांची पदस्थापना करण्यात आली होती परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते रुजू होऊ शकले नाहीत असे उमेदवार आपले विनंती अर्जासह उपस्थित राहू शकतील. परंतु त्यांना समुपदेशन प्रक्रिया झाल्यानंतरच रिक्त जागा उपलब्ध असल्यास त्यावर पदस्थापनेकरिता विचार करण्यात येईल. लक्षात घ्या, जर तुम्ही मागच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी उपस्थित झालेले नसाल परंतु आता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. परंतु पहिले ही भरती केली जाणार आहे जे वेटिंग लिस्टचे विद्यार्थी होते आणि त्यानंतर तुमचा विचार केला जाईल असे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. जाण्याचा खर्च या ठिकाणी दिला जाणार नाही आहे आणि समुपदेशन करून सर्व सेवा ज्येष्ठतेनुसारच समुपदेशन केलं जाईल. आधी जे जुने लोक असतील, जुने शिक्षक असेल त्यांचं समुपदेशन केलं जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी जागा मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पत्र जे आहे हे पत्र पहा, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाबासाहेब पवार यांचं हे पत्र आहे. या ठिकाणी दिलेलं आहे जी लिस्ट आहे ही लिस्ट बघा, या ठिकाणी पूर्ण लिस्ट आहे. हे बघा, कंत्राटी भरतीची ही लिस्ट आहे. TET कोण आहे या ठिकाणी दिलेला आहे, त्यांनी की कोण पात्र आहे या ठिकाणी दिलेला आहे. पात्र या ठिकाणी दिला. भाषा शारीरिक शिक्षण पहा, या ठिकाणी सामान्य या सर्व दिलेलं आहे. या ठिकाणी पात्र नाही पात्र या सर्व दिलेलं आहे. एकूण किती विद्यार्थी आहेत हे लक्षात घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, ही जी लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ही लिस्ट आपल्याला
आपल्या स्नेनील स्टार्ट ऑफ टीचिंग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची आणि व्हॉट्सअपची. या सर्व ग्रुपला आपल्या ही लिस्ट आपल्याला उपलब्ध होईल विद्यार्थी मित्रांनो. टोटल जे विद्यार्थी आहेत ते संपूर्ण विद्यार्थी आहेत 131 बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी यादी आहे हे प्रतीक्षाची यादी आहे. 7/1/2025ची यादी आहे. ही जी यादी आहे, खालची जी यादी दिसत आहे तुम्हाला, ही यादी ही जी आहे प्रतीक्षाधीन यादी दिसत आहे. जिल्हा पात्र प्रतीक्षाधीन यादी असणार आहे आणि ही जुनी यादी टाकलेली आहे. वेटिंग लिस्टमधले जे विद्यार्थी टाकलेले आहेत यांनी वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी हे सुद्धा 109 वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत. 109 या ठिकाणी विद्यार्थी आहेत वेटिंग लिस्टमध्ये. हे आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे बघा या ठिकाणी संपूर्ण दिलेलं आहे. आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जे विद्यार्थी जो रुजू होणार आहे त्यांनी लवकर रुजू व्हायचा आहे, तारीख या ठिकाणी दिलेली आहे. परिपत्रकसुद्धा आपल्याला टाकतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.